आता बातमी आहे यवतमाळमधून। महागाव तालुक्यालाही रात्री पावसानं झोडपून काढलंय। याचा फटका गव्हाला बसलाय। कोंद्री वाकण या परिसरातील गव्हाचं मोठं नुकसान झालेलं आहे। रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे उभं पीक आडवं झालंय। तर यवतमाळमधल्या महागावमधली ही दृश्य, गहू अक्षरशः झोपलाय। काय नेमकी परिस्थिती आहे जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांच्याकडून। संजय, अचानक आलेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय। हवामान विभागाने यवतमाळसह संपूर्ण विदर्भात वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता। त्यामुळे रविवारी रात्री दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं चित्र सकाळी दरम्यान उघडकीस आलेलं आहे। महागाव तालुक्यातील वाकण, कोंदरीसह आर्णी, उमरखेड, पुसद, डिग्रस अनेक तालुक्यांना अवकाळी पावसाचा फटका बसलेला आहे। शेतकऱ्यांनी रक्ताचं पाणी करून रब्बी हंगामातील शेवटचं पीक गहू आणि हरभरा या पिकाला वाढवलं होतं। गहू अंतिम टप्प्यात असताना अवकाळी पावसाने रात्री जोरदार हजेरी लावली। विशेष म्हणजे जोरदार वादळ वारा आणि अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचं यामध्ये संपूर्ण शेतातील पीक जो आहे तो संपूर्ण जमिनीवर झोपलेलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्यावी अशी मागणीसुद्धा शेतकरी वर्गातून केली जाते। विशेष म्हणजे आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे। त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी यवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्यासाठी सभागृहात आवाज उचलतील का, असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जातोय। संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ। हवामान विभागात